नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आज आपण सांगवी पळासनर या गावात ठिकाणी आलोय. आदिवासींच्या समस्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आहेत. तर आपण आपल्या सोबत तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आदिवासी बांधव आपल्या सोबत आहे. नेमकं हे गाव कुठले आणि यांच्या समस्या काय आपण हे जाणून घेऊया. काही गोष्टी हिंदी मध्ये देखील बोलू शकतो आपण, मराठी मध्ये देखील बोलू शकतो. क्या कहेंगे आप, कौन से गांव में और ये कौन सा गांव है? ये महाराष्ट्र बाउंड्री पे है। हाँ, महाराष्ट्र बाउंड्री है। ये फोर लाइन पर है। हम देरी से बोलेंगे, उतवालमा बोलते हैं हम भी, भाषा इतनी नहीं समझते हम। तो ये महाराष्ट्र बाउंड्री बड़ी बिजासन है। तो यहाँ ये महाराष्ट्र की जमीन करी है हमने। हम जमीन करी तो हमको फारिश वाले भी पकड़े, जेल में भी ले गया, हमको आज दंड भी रसे, जेवरी वकील भी करा, छूट के भी आए हम। हमको प्रमाण पत्र नहीं मिल रहा। प्रमाण पत्र के सिलसिले में ये कह रहे कि वन विभाग वालों ने इनको प्रमाण पत्र नहीं। ये कौन सा गाँव, कौन सी बॉर्डर है ये, कौन से स्टेट है, महाराष्ट्र और कौन से? ये कुंडिया और बड़ी बिजासन। बिजासन ये बॉर्डर पे आते हैं। अपने साथ में बहुत सारे महिला है और युवक भी है, ज्येष्ठ नागरिक भी है। अपन उनसे कुछ सवाल है वो भी पूछेंगे। बाबा क्या चाहेंगे, आपके क्या समस्या है? हम एमपी और मास्टर बाउंड्री पर है और हम ये आज से नहीं 20 साल से करते आ रहे हैं। क्या आपको क्या क्या मांगना, क्या आपकी मांग? हमको ये हक मांगना चाहिए, हमारी जमीन हमको मिलना चाहिए, हमको कोई अधिकार मिलना चाहिए। अधिकार, हाँ, जमीन का अधिकार मिलना चाहिए। इस सिलसिले में अपने से जो यहाँ के जो मुकरदम है, जो नेता है, वो जो यहाँ के जो लोगों के लिए काम करते हैं, जैसे ग्राम पंचायत में जो काम करते हैं, हम उनसे देखें क्या कहेंगे, आपका क्या समस्या है? देखा सर, आम्ही ही जमीन कसत आहे, खेळत आहे. एमपी महाराष्ट्राची आम्ही जमीन आहे. हे गावाचा नाव आमचा फुलमाता ग्रामपंचायत हैदरापाडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र राज्य. आम्ही 20 वर्षापासून हे जमीन खेळत आहे. ते फारीसवाला 4 दाव मोजणी केली, पण त्याने आम्हाला काही निर्णय दिले नाही. देव देव करत करत आज बी आम्ही त्यांच्या मागे आहे. जमीन आम्हाला कायदेशीर प्रमाणपत्र की पट्टा पावती आम्हाला मिळालं पाहिजे. या संदर्भात आपण जिल्हा अधिकारी व प्रशासनाला निवेदन दिले का, काय सांगणार? तिला दिलेले आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेले आम्ही 5 तारीख 11वा महिना 36 लोकांचा. 36 लोक. त्याच्यानंतर 7 तारीख 11वा महिना 2025 ला कलेक्टरला निवेदन दिलेले आहे आणि आर्या साहेबांचा निवेदनचं पत्र दिलेलं आहे. किती लोक असतील तरी, किती लोक असतील? आम्ही 52 लोक आहे दिले. 52 लोक आहेत टोटल या ठिकाणी. सर या ठिकाणी किती लोक असतात टोटल? यहाँ टोटल लोग हम 250-300 है। 250-300, 150 ते 200 लोकांचे या ठिकाणी म्हणजे वन हक्क पट्ट्यांपासून ते आहे. काय सांगणार, आपका है या ठिकाणी क्या है? जमीन कितनी है आपकी? 3 एकड़। 3 एकड़ है। आपकी कितनी जमीन है? कितनी जमीन है? 3 एकड़। 3 एकड़ है। 3 एकड़। तो क्या कहेंगे, आप कितने साल से यहाँ रह रहे हो? यहाँ 20 साल से रहे। 20 साल से आप 20 साल से यहाँ रह रहे. आपल्या सोबत काही सामाजिक कार्यकर्ते व नीतू पवार मॅडम देखील या ठिकाणी आहे. आपण देखील जाणून घेऊया. मॅडम काय सांगणार, आपण या ठिकाणी आलात, काय तुमच्या यायचं? आज महाराष्ट्र बॉर्डर आपलं एमपी पळासनेर, सांगवी पळासनेर, हैदरापाडा येथे आलेलो आहे. त्यांच्या अशा समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधव गेल्या 20-22 वर्षापासून जमीन कसत आहे, पण तरी देखील त्यांच्या नावावर अजून म्हणजे जमीन त्यांच्या नावावर झालेली नाहीये. जे येतात ते फॉरेस्ट खातेवाले, वन विभागवाले, त्यांना त्यांचे नाव 7/12 लावले जात नाही. त्या प्रकरणी आज त्यांच्या म्हणजे आज जे काही त्यांना शासनाचे नोटीस वगैरे डॉक्युमेंट असतील ते मी त्यांना सांग की तुम्ही सगळं काही जे तुम्हाला भेटलेले निवेदन वगैरे ते सगळे तुम्ही माझ्याकडे द्या. मी तुमचा अपील प्रांतांकडे, पुणे, अमरावती, नाशिक आयुक्त विभाग यांच्याकडे मी तुमचं सगळं अपील दाखल करेल आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. वन विभागाच्या जमिनी मिळावं या संदर्भामध्ये देखील काही सामाजिक कार्यकर्ते असेल, ज्युनियर लॉ स्टुडंट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगणार, शेवटची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला जर या ठिकाणी वन विभागाने जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? जो आम्हाला वन विभाग निर्णय नाही देत तोपर्यंत की आम्ही कलेक्टर की नाशिक आयुक्त ऑफिस आणि हे वकील मॅडम आहे याच्याकडून आम्ही सर्व प्रोसिजर देऊ आणि आम्ही लढत करू, मागे बसणार नाही. आम्ही कमीत कमी आमच्या हे गावाला फुलमाता गाव हैदरापाडा
25 ते 30 घरे बांधून बसलेले आम्ही. अशा ते सर्व आमचा आसामी सर्व आहे ना ते 250 ते 300 लोक आहे. बाकी राहिलेले 52 लोकांचा दाखल झालेले आहे. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी जे बांधव या ठिकाणी दिसू शकतात. या ठिकाणी संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असल्यामुळे वन विभाग यांच्याकडे दुर्लक्ष करतो असं देखील या नागरिकांचं, या महिलांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि वन विभागाचं असं म्हणणं आहे की त्यांनी गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी जमीन कसतायत, परंतु त्यांना वनपट्टे हे मिळाले नाही. नंदुरबार असो व अनेक ठिकाणी असो या ठिकाणी वनपट्टे सहजपणे मिळून जातात. पण एमपी बॉर्डरवर असलेले, महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या या जे आदिवासी लोक आहेत, जे पावरा समाजाचे आहेत आणि जे मतदान करतात, तरी देखील त्यांना या ठिकाणी त्यांना वनपट्टे मिळत नाही. या संदर्भामध्ये यांनी जिल्हाधिकारी असेल व तहसील असेल, नाशिक विभाग आयुक्त असेल व वन विभाग आयुक्त असेल यांना निवेदन दिले, तरी देखील त्यांना वनपट्टे का मिळत नाही यावर देखील आज आपण या ठिकाणी आलोय. आणि नेमकी यांची या ठिकाणची परिस्थिती काय आपण हे जाणून घेऊया. येणाऱ्या काळामध्ये यांना वनपट्टे मिळावे या संदर्भामध्ये देखील यांनी काय पुढची भूमिका असेल हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊ. कॅमेरामॅन निलेश डोले, सजानी पवार, D24 तास मीडिया चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंद कर. तुम्ही अजून एक संघाचे झालेले बाबा तुमच्यासाठी एवढं तळमळ करते. देशने 19 किती झालेले 52 51 आज मैडम 2 चक्कर फोन करती, तीसरी चक्कर आपण चावणं पड्यो.